लोकजागर मंच आणि प्रतिभा साहित्य संघाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील अकोट येथे पहिल्या राज्यस्तरीय शेतकरी काव्य परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती आणि जागतिक शेतकरी दिनाच्या निमित्त ही परिषद आयोजित करण्यात आली होती। शेती व्यवसाय तोट्यात आल्याने शेतकरी हवालदिल झालाय। शेतकरी आत्महत्यांना आवर घालण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्या सरकारच्या कानावर घालण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे। या उद्देशाने ही शेतकरी काव्य परिषद आयोजित करण्यात आली होती। कळंबोली येथील स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीच्या माथाडी कामगारांच्या 3 दिवसीय कामबंद आंदोलनाला यश आलंय। मायचेक या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करण्याची कामगारांची मागणी मान्य करण्यात आली असून मनसेच्या नेतृत्वाखाली कामगारांचा हा लढा यशस्वी झालाय। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। सलग दुसऱ्या दिवशी माणगाव इथे वाहतूक कोंडी पाहायला मिळते। कोकणात जाणाऱ्या मार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसते। माणगाव बाजारपेठेत वाहनं अडकून पडली आहेत। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणात जात आहेत। पुण्याहून निजामपूर मार्गे कोकणात येणाऱ्या रस्त्यावर देखील वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील 50,000 टन संत्रा फळे झाडावरच सोडून चालली आहेत। राजस्थानच्या संत्र्याला नागपुरी संत्रीचे लेबल लागले, त्यामुळे संत्रा खरेदीसाठी व्यापारी फिरकत नसल्याने अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। संत्रा झाडावरच असल्याने संत्र्याची पत खालावण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा एक अनोखा अंदाज समोर आला। मराठा आरक्षणासाठी सभेत जोरदार फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरणारे जरांगे क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसलेत। क्रिकेट खेळतानाचे जरांगे यांचे व्हिडिओ समोर आले आहेत। 14 ऑक्टोबर रोजी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये ज्या मैदानावर जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेतली होती, आज त्याच मैदानावर जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय। सकाळी फिरण्यासाठी निघालेले असताना काही तरुण क्रिकेट खेळत असल्याचे जरांगे यांनी पाहिले। त्यानंतर जरांगे यांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही। यावेळी त्यांनी चौकार षटकार मारत गोलंदाजी करत क्रिकेटचे मैदानही गाजवल्याचं पाहायला मिळालंय। नागपाडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले। मुंबई महापालिकेच्या वतीने आज मुंबईत विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। त्याच निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपाडा इथे आले होते। सांगलीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या। राधेय सेवा फाउंडेशनकडून या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे 45च्या वर दिव्यांग व्यक्तींनी देखील या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी घेत 2 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली। यामध्ये व्हीलचेअरवरील मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद, अस्थिव्यंग, दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। सांगली शहरातील नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावरून या मॅरेथॉनला सुरुवात झाली। या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागातून तसेच परराज्यातून 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला पाहायला मिळाला। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे देश-विदेशातील पर्यटकांनी गजबजलेले दिसते। नाताळ सणाचा आनंद लुटण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला, शिरोडा, वेळानगर, देवगड, कुणकेश्वर, मालवण, दांडी, तारकर्ली येथील सर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते। सागरी जलक्रीडा, स्कुबा यासह अन्य जलक्रीडा यांचा आनंद घेण्याबरोबरच मालवणी खाद्य संस्कृतीचा आनंद घेत आहे। सिंधुदुर्गमधील हॉटेल बुकिंग या पर्यटकांनी फुल झालंय। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे देश-विदेशातील पर्यटकांनी फुललेले दिसत आहे। नाताळ सणाचा आनंद लुटण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात आहेत। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची नेहमीच कोकणाला पसंती असते। त्यामुळे कोकणातील समुद्रकिनारे आणि हॉटेल्समध्ये गर्दी होताना दिसते आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे तर पर्यटकांना परवानगी मिळाली आहे।
स्वच्छ मुंबईसाठी मुंबई महापालिकेकडून स्वच्छता अभियान राबवलं जाते। सकाळी वरळी परिसरात स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर यांनी अभियानात सहभाग घेतला। शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत ही स्वच्छता मोहीम राबवली जाते। 25 डिसेंबरला जगभरात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून नाताळ सण साजरा केला जातो। लोकांमध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून लोक आपल्या घरी कॅरल गाऊन आनंद व्यक्त करतात। येशू यांचा जन्मदिवस म्हणजेच नाताळ। या निमित्ताने धुळे शहरातील सर्व चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली। धुळे शहरात दरवर्षी येशूचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। याही वर्षी धुळे शहरातील प्रमुख प्रार्थना स्थळांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली। त्याचबरोबर क्रिसमस ट्रीची सजावट करण्यात आली। शहरातील असलेल्या सेंट अँथनी चर्च येथे क्रिसमस निमित्त केलेली आकर्षक विद्युत रोषणाई सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी केल्याचं दिसून येते। मुंबईत वांद्रे येथे चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नाताळ निमित्त सजावट करण्यात आली आहे। नाताळ सण अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला। नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धूम पाहायला मिळते। मनमाडमध्ये 7 चर्च आहेत। नाताळ निमित्त सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने चर्च उजळून निघालेत। ख्रिश्चन धर्मीयांना आता नाताळचे वेध लागले असून घरोघरी कंदील, जिंगल बेल लावून सजावट करण्यात येते। मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे 6 वाजता नव्या रेल्वेची गरज अखेर पूर्ण होणार आहे। जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे प्रस्तावित वेळापत्रक समोर आलंय। यानुसार छत्रपती संभाजीनगरहून ही रेल्वे सकाळी 5:55 मुंबईसाठी रवाना होणार आहे। वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून वर्षाअखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे।